तुमच्या घरात टीनेजर्स आहेत का? आणि मग रोज ॲटिट्यूड, फोन ॲडिक्शन, मूड स्विंग्स आणि तुम्हाला काय कळतं असं उत्तर, असं आन्सर. तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. काय असतं ना, टीन बदलत नाहीत, पण त्यांचा ब्रेन, त्यांचा मेंदू जो आहे तो बदलत असतो. टीन हे रूढ बोलतोय असं आपल्याला वाटतं, पण खरं म्हणजे त्याच्या इमोशन्स, हार्मोन्स आणि ब्रेन डेव्हलपमेंट सुरू असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो एकदम गोंधळलेला असतो आणि मी मोठा आहे का अजून छोटा आहे हेच त्याला कळतच नसतं. तो जेव्हा आपल्याला बोलतो की स्टॉप कंट्रोलिंग मी, तेव्हा आपली बाजू मांडणं म्हणजे की ओके, आधी मला सांग की तुला काय प्रॉब्लेम आहे. तर हा असा संवाद आपण त्याच्याशी करू शकतो. आवाज वाढवू नका, त्याच्यासोबत संवाद वाढवा. टीनवरती ओरडणं म्हणजेच आजकालचं हे जेनझी आपण ज्यांना म्हणतो, बंद दरवाज्यावरती नॉक करणं, सॉफ्ट टोन आणि पेशन्स, दरवाजा आपोआप उघडला जातो. मग सिम्पल मेथड आहे. आस्क, लिसन, पॉज आणि रिस्पॉन्ड. काय असतं ना, त्यांना रूल्स हवे असतात, पण रिस्पेक्टफुल पद्धतीने पाहिजे असतात. आता रूल्स म्हणजे काय, पनिशमेंट नाही आहे, तर ती एक डायरेक्शन आहे. एक्सप्लेन करा, त्यांना फोर्स करू नका. फोन दे नाही तर नेट बंद करेल असं म्हणण्यापेक्षा होमवर्क झाल्यावरती आपण फोनचं डील करू शकतो ना, या गोष्टी आपण बोलूच शकतो. क्रिटिसिझम कमी आणि ॲप्रिसिएशन जास्त. म्हणजे टीनला, जेनझीला असं वाटतं की पॅरेंट्स फक्त मिस्टेक्स पाहतायत, आपल्या चुका काढतात. बट छोट्या एफर्ट्सला पण आपण त्यांना ॲडमायर केलं ना, तर ते खूप कॉन्फिडन्स, म्हणजे त्यांचा खूप कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आजचा तुझा एफर्ट्स हा मला खूप आवडला आणि खरंच तू खूप छान केलं. छोटीशी का गोष्ट असे ना, आपण त्यांना एनकरेज करायलाच, कारण त्यांचा स्ट्रेस हा खरंच रिअल असतो. आपल्याला असं वाटतं की त्यांचं काय, त्यांना कसला स्ट्रेस आहे, पण पियर प्रेशर्स, कॉम्पिटिशन, लुक्स हे त्यांच्यासाठी खूप मोठं असतं. त्याच्यामुळे आपल्याला बेटर रिप्लाय काय देता येतील याचा आपण विचार करायला हवा आहे. म्हणजे हा काय प्रॉब्लेम आहे, ओके सांग मला, तुला स्ट्रेस कशामुळे येतोय. ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या बदलू शकतो. काय असतं ना, त्यांना कंट्रोल नको असतो, त्यांना एक कनेक्शन हवं असतं. कंट्रोल जर केलं ना, तर ते आपल्यापासून दूर जाणार हे नक्की आहे. आणि जर कनेक्शन जर ठेवलं तर ते स्वतः बोलायला आपल्याकडे येतील ना, स्वतःहून आपल्याकडे बोलायला येतील. म्हणजे रात्री 10 मिनिटं ना, नो जजमेंटल टॉकिंग टाईम हा असा असायलाच हवाय. आता फोन ॲडिक्शन असतं, म्हणजे आजकाल ते सगळीकडेच आहे, इव्हन आपणही त्यात इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यामुळे तिथे युद्ध नको, एक आपण रुटीन ठरवूयात ना. फोन काढून घेणं म्हणजे हे युद्ध झालं, पण रुटीन बनवलं ना तर तेच नियम फॉलो करतील. त्याच्यामुळे सिम्पल रूल्स आहेत. मॉर्निंग नो फोन्स, होमवर्क नो फोन्स, बेड टाईम 1 आवर लिमिट द्यायचं. कसं असतं ना, पॅरेंटिंग हे कधीच परफेक्ट नसतं, पण तुमचा प्रेझेन्स, पेशन्स आणि एफर्ट्स जे असतात ना, हे खूप परफेक्ट असूच शकतात. त्याच्यामुळे आणि एक गोष्ट ना, टीनेजर्सना ना एक परफेक्ट